नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज मी जाणार आहे आजीला घेऊन हॉस्पिटलला. दिदीला सोडायला जायचं होतं, पण राहुल भाई आणखीन गेलेला नाही आहे ऑफिसला, तर तो जाता जाता तिला सोडेल. सो ते एक काम कमी झालेलं आहे. आणि आता आजीला घेऊन जायचं आहे हॉस्पिटलला. तिची तब्येत खराब आहे. सगळीकडे सध्या व्हायरल इन्फेक्शन चालूच आहे. सर्दी, ताप, खोकला, तर तिचं पण दुखतं आहे 2 दिवस झालं. मग तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार. तिथून मग त्याच्यानंतर घरी आल्यावरती बाकीचं जे काही काम असेल ते मी करणार आहे. आदिराची मस्ती चालूच असते डेली, ते पण तुम्हाला दाखवेल. तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. आणि अशाच आपल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलचे जे काही व्हिडिओजचे नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील. तर आता जाऊयात आपण मध्ये, बघूयात काय तयारी चालू आहे सगळ्यांची ते. हे बघा, इथे बसली आहे मोठी आई. दीदी निघायच्या तयारीत आहे. इकडे आहे सगळी तयारी चालू आहे. बघा, इकडे स्वयंपाक चालू आहे. जेवणाला आज आहे कांद्याची भात, त्याच्यानंतर चपाती, आणि हा होतोय माझा चहा. लेट झालाय थोडासा, पण चहा होतोय. नाश्त्याला आहे शेवया केलेल्या आहेत. आणि बाकीचं मम्मीचा स्वयंपाक चालूच आहे. इकडे आहे आधीराचा नाश्ता चालू. हाय बेबी, काय करती? नाश्ता. ओ मम्मू, काय करते तू? मम्मू काय दाखवायचं म्हणत होती तू? हा, नंतर राहुल भाई बघा थांबलाय खाली, आणि दीदीचं आवरतंय आणखीन. ओके, भागो मग भागो. हे की आकाश चाचू पण. मी पण आहे. हो की बाबू, सोन्यात तुझी बहीण आहे. ती वेगळंच कोणतरी आहे आपल्या घरात आलंय. वा 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 वा. आता मी बघा मित्रांनो, झालेला आहे माझा चहा. आता मी घेतो चहा आणि थोडासा नाश्ता करून मग जाणार आहे बाईला घेऊन, म्हणजे आजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये. मी थांब भाजत. मम्मू काय करते? मम्मू आदिरा काय करायला तसं डोक्याला मम्माच्या? ए उंदीर, औषध थोडं बाळा, मम्माचं गजनी करशील तू. तर मित्रांनो, मी जे सकाळी बोललो होतो आजीला घेऊन जायचं हॉस्पिटलला, तर मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेलो आहे. आणि आत्ता अचानक प्लॅन बनवला मम्मीने आणि आम्ही की जागेकडे जाऊन येऊयात. तर आम्ही आलोत आमच्या जागेकडे, जिथे आम्ही जागा घेतलेली आहे. तर तिकडे आलेलो आहोत. लास्ट टाईम मी तुम्हाला दाखवलं होतं, पावसाळ्यामध्ये मी आलो होतो तेव्हा तिकडे, म्हणजे इकडे आले होते सॉरी. खूप हिरवं होतं सगळीकडे, म्हणजे सगळीकडे हिरवळ दिसत होती. बट आत्ता तसं नाही आहे, बिकॉज आत्ता पूर्ण हे झालं आहे, वाळून गेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. लास्ट टाईम आलो तेव्हा पूर्ण हिरवं होतं. इकडचा एरिया पण बघू शकता तुम्ही. आता इकडे सगळं बांधून वगैरे घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो काय काय चेंजेस केलेत ते. हे बघा, हे वाळू आहे. आता इथे जे राहिलेलं आहे रिमेनिंग बांधकाम ते करणार. आणि हे आलेले आहे आपल्या जागेचं म्हणजे हे तुम्हाला जे लास्ट टाईम मी गज दाखवला होता तो काढून आता भिंत बांधली आहे. बघा एवढी. इथून ही जी भिंत आहे ही इथून जागा असणार आहे या भिंतीपर्यंत आपली अशी. आणि मागे जी आडवी भिंत दिसते इकडे त्या भिंतीपर्यंत असणार आहे, म्हणजे एवढा प्लॉट असणार आहे आमचा. तर इथे बांधून होईल, म्हणजे त्याला टाईम लागणार आहे. हे बाकीचं पण बघू शकता तुम्ही. तिकडे जे कमान दिसते ते मेन गेट, एंट्री गेट असणार आहे. ते सोसायटीचं, मोठी सोसायटी होणार आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन इकडे झाडं वगैरे तर आहेच मस्त. इकडे आहे शेती, पूर्ण रिकामा आहे. लास्ट टाईम आलो होतो तेव्हा इकडे ऊस होता, पण आता तो ऊस काढलेला आहे आणि
परत त्याच्या जागेवरती दुसरा ऊस उगवतोय, कारण 2 वेळा ऊस येतो. तर त्यांनी नांगरून घेऊन बघा परत ऊस उगवतो इकडे. हे बघा इकडे असं होतं सगळं. लास्ट टाइम आलो तेव्हा इकडे ऊस होता आणि इकडे मोकळी जागा आहे. यांनी यांची जागा विकलेली नाही आहे, पण एकदम मोकळं वाटतं इकडं आल्यावरती आता. आणि मेन म्हणजे जे लास्ट टाइम जागेचा इश्यू होता की थोडीशी जागा आपण जास्त बघितली होती. तर नावाची नेम प्लेट पण आलेली आहे. नेम प्लेट इथे लागणार पप्पांच्या नावाची. तुम्हाला नेम प्लेट पण दाखवतो. बाय आली आहे बघा. यस हीच आहे. कसं वाटतंय बाय जागा आपली? भारी वाटतंय का? मस्त वाटते. एक बार बघितलं बांधल्यावर एक बार मी इथं राहीन. झालं माझं मनाची. एक बार काय एक इथंच राखी पण बांधल्यावरती. इथून एवढा असा मोठा असणार आहे बघ. एवढीची जागा आहे का? हे बघ ती भिंत आहे का? ती भिंत तिथून एवढी, ठीक आहे, या भिंतीपर्यंत आणि मागं त्या भिंतीपर्यंत तिकडून मोठा आहे. हां मोठा आहे. याच्यावरती खाली 2 गाड्या पार्किंगच्या लागणार. एक दादाची एक माझी. 2 टू व्हीलर असणार. पार्किंग सोडले आहे बिगर नाही. हां पार्किंग शिवाय मग तर रेराचा प्रोजेक्ट असतो ना, रूल आहे इकडं. असं हे करत नाही तिकडं. आणि हा रोड आपल्याला एंट्री करायला ते बघ तो जो मागं दिसतोय ना तो तिकडून, तर आपण त्या रूटने गाडी आणली ती इकडून मध्ये येण्यासाठी. तो मेन रोड राहिला तिथं. आता हे बघ असे जे लाईटचे खांब दिसत आहेत का पुढं तुला, ते आणखीन हे होणार, डेव्हलप होणार. तिकडनं लाईट येणार आपल्या एरियाला मित्रांनो. आणि इथे एक मेन रोड बनणार. हे आता बनवण्यासाठी टाकलं होतं ना ते. तर आणखीन आहे जिकडं बनवलेलं नाही आहे तिकडं ते बनवणार असं सामान घेऊन. आणि त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यात आपल्याला कम्प्लिशन लेटर मिळेल. मग तिथून पुढे आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण वरी चढवू शकतो, म्हणजे बांधकाम करू शकतो. तर एवढ्या जागेमध्ये बांधकाम होईल आपलं. खाली पार्किंग सुटेल आणि वरती मग तिथून पुढे जे काही बांधायचं असेल ते वरती बांधणार आपण. मम्मी पण आलेली आहे सोबत. हां मोठा आहे फ्लॅट, मोठा आहे. हां सेम आहे. हे थोडंसं मोठं आहे फक्त. हां सेम आहे का? ओके. तिकडचा पण दगड पडला आहे. आणि आता पप्पांचे नेम प्लेट पण आलेली आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो. तिकडे ठेवलेली आहे. पप्पांच्या नावावरती नेम प्लेट आलेली आहे. काय हे बघ हा जो गज होता का, हा काढला गज. हे बघ हा गज इथंच होता. आणि हे बघ ही आता इथून एवढी जागा आपली. हे जे हे दिसते भिंत, इथून एवढी जागा आपली. कुठं? हे काय हाच गज आहे इथं. तर मित्रांनो असं सगळं आहे. पलीकडं पण पूर्ण मोकळं वातावरण आहे आणि इकडं बरं वाटतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो हे जे असणार ते आपल्या ही जी छोटी कॉलनी असेल सोसायटीची, त्याच्यासाठी हा एंट्रन्स असणार. गाड्यांसाठी वगैरे इथून एंट्रन्स असणार. ते लास्टचे प्लॉट्स आहेत तिकडचे. आणि इकडे ड्रेनेज पण आहे बघा. हे पाण्यासाठी नळ केलेला आहे. इकडे पाण्यासाठी नळ केलेला आहे. आणि इथे आहे ड्रेनेजची पाईपलाईन इथून जाणार. इकडून ड्रेनेज टाकलेलं आहे, म्हणजे गटरचं पाणी वगैरे. आणि पाईपाचं पाणी जे आहे पिण्याचं वगैरे ते पण इकडूनच येणार. त्याच्यानंतर असे जे लाईटचे पोल आहेत ते इकडनं पण लागणार. इकडून जो पूर्ण एवढा जो एरिया दिसतोय तो पूर्ण रस्ता आहे इकडून. हे बघा असाच. आणि इकडून असाच रस्ता आहे. तिथून एंट्री तिकडून आहे मेन एंट्री. पण मे बी असं होऊ शकतं इकडनं. तर पहिलं जायला जमत होतं पण आता जमत नाही. पुढे जिथून रस्ता दिसतोय बघा पुढे तिकडे पांढरं ते माझं बोट आहे तिकडे. तर तिकडून एक रस्ता होता लास्ट टाईम जेव्हा आम्ही म्हणजे आधी, पण आता तो पॅक केला आहे. पण मला असं वाटतं की जो एंट्रन्स असेल तो इकडनंच असेल बिल्डिंगचा, आपल्या सोसायटीचा. तर असा सगळा एरिया आहे. तर मित्रांनो आमची जागा कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप माझ्या भावाने खूप मेहनत केलेली आहे आणि त्यांनी घेतलेली आहे ही दोघांनी मिळून. तर मस्त वाटतं, प्राऊड फील होतं. लास्ट टाईम जसं मी बोललो होतो तसं की छोट्याशा गावातनं येऊन आपण इथे सेट होतो आहे किंवा स्वतःच्या जीवावरती हे सगळं करतो आहे. तर एक वेगळीच प्राऊड मुमेंट असते आपल्यासाठी, जे की आपल्या घरच्यांना पण जाणवते. त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच प्राऊड मुमेंट असते, आईवडिलांच्या असू द्या, आजी आजोबांच्या असू द्या. आणि तेव्हा बरं वाटतं. तर त्याचं सुख काय असेल ते दीदी आणि माझा भाऊ अनुभवत आहेत आता. कारण त्यांचं स्वप्न होतं की पुण्यामध्ये आलो आहेत
तर काहीतरी करायचं आहे म्हणून आले होते ते. तर आता आहेत बऱ्यापैकी सक्सेस. स्वतःचं घर आहे, स्वतःच्या जीवावरती माझ्या बहिणीने घर घेतलं. त्याच्यानंतर आता दोघांनी मिळून ही जागा घेतली. तसं माझं आणखीन याच्यामध्ये काहीच नाही आहे, पण आय ट्राय माय बेस्ट की जागा घेताना काही नाही, बट जेव्हा बांधायला चालू करू तेव्हा मी फुल ना फुलाची पाकळी जेवढं माझ्याकडनं होईल तेवढी मी हेल्प करेल असं मी ठरवलेलं आहे आणि ते करायचंच आहे आपल्याला. तर मित्रांनो, हे बघा पप्पांच्या नावाचा बोर्ड. एवढी जागा असणार आहे आमची. हा आहे प्लॉट क्रमांक, हा आहे प्लॉट नंबर. तर हे सगळं असणार आहे. तर मजा येते, मस्त वाटते, भारी वाटते एकदम. हे असं आहे सगळं. हे ऑफिस होतं, सेल्स ऑफिस होतं हे. तर हे आता काढतील आणि इथे जे काही प्लॉट असतील ते रिकामे करतील. प्लेग्राऊंड एरिया पण होणार आहे आणि इकडचा जो एरिया आहे बघा इकडे, हे सगळं असणार आहे वॉकिंगसाठी. वॉकिंग पाथ असणार आहे, जॉगिंग ट्रॅक. इथून जो लास्टचा आहे इकडनं पलीकडं कंपाऊंड आहे सगळं आणि एवढा जो पोर्शन ठेवलेला आहे तो असणार आहे आपला जॉगिंग ट्रॅक. एवढं सगळं चालू असणार आहे. इकडे हे मंदिर, मेन मंदिर आहे जागेकडचं आणि इकडे सगळं ग्रीन झोनचे घर आहेत इकडे सगळे. मित्रांनो, असं सगळे चेंजेस झालेले आहेत आणि मे बी 1-2 दिवसात ती नेम प्लेट लागेल आमच्या जागेवरती. मग तेव्हा एकदा तुम्हाला येऊन दाखवतो. तर अशी आहे आमची जागा. तुम्हाला कशी जागा वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही जातो आहे घरी, तर निघूयात आपण आता घराकडे. चला. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत घरी आणि आता जातो आहे आम्ही वरती. येता येता मम्मीने थोडासा भाजीपाला घेतलेला आहे, मला दाखवतो. हे बघा बाई इथे बसली आहे, सॉरी, हे बघा इथे बसली आहे बाई. हे आहे भाजीपाला. काय काय घेतलं आहे? कोथिंबीर बघा, हे घेतलेत कांदे, मेथीची भाजी आणि कोथिंबीर घेतली आहे. आणि आता जायचं वरती, बघूयात सगळे काय करतायत ते. तर जाऊयात वरती आपण. चला. हॅलो. काम चालू आहे? काम चालू आहे का झोपला होता? ओके. दादाचं काम चालू आहे, इकडे केलं आहे त्याने सेटअप आणि मध्ये झोपल्यात मे बी सगळ्या. तर मित्रांनो, घरी येऊन मी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि मी सकाळपासून जेवलो नव्हतो मी तर थोडंसं जेवून घेतलं आणि आता व्हिडिओ एडिट करत बसणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये असं काही खास नव्हतं, पण अनप्लॅन्ड विजिट होती आमच्या जागेकडे. तर तिथे काही काही चेंजेस दाखवलेत, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि दाखवलेलंच आहे. तर आणखीन काही चेंजेस होतील हळूहळू, जसे मी तुम्हाला शो करतच राहील. तिथे काही काही चेंजेस होतील, जसं की नेम प्लेट लागणार आहे. आणखीन अशा भरपूर चेंजेस आहेत, कंप्लिशन वगैरे भरपूर राहिलेलं आहे त्याचं. तर मी तुम्हाला ते नंतर दाखवेलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.